जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष. मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत. धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण. बीड. राज्यात गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा चांगला चर्चेत आला असून दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे गेल्या 1.25 वर्षापासून ते केवळ आमदार म्हणून कार्यरत आहेत. अनेकदा त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम, जाहीर सभांची भाषणं टाळल्याचं दिसून आलं आहे. मंत्रिपद नसल्याची खंत त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सातत्यानं वाटते आहे आणि त्याच अनुषंगाने बीडच्या भायाळा गावातील नारळी सप्ताहास धनंजय मुंडे यांनी मनातील खंत कार्यकर्त्यांपुढे बोलून दाखवली. जन्मापासून माझ्या पाठीशी संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेली 1.25 वर्ष मी गप्प राहिलो. आपल्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे तर बोलल्यानंतर काय होईल, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मंत्री पंकजा मुंडे यांनी भायाळा येथील सप्ताहाच्या सांगतानिमित्ताने हजेरी लावली. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही ही शपथ मी चितेवर खाल्ली होती. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर माझा किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरीही फेड होणार नाही, असे भावनिक भाषण पंकजा यांनी केलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनी देखील येथील व्यासपीठावरूनच कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक भाषण केलं. धार्मिक व्यासपीठावरून मी बोलणार नव्हतो, पण महंतांनी आदेश दिल्यानंतर पाळावा लागतो म्हणून मी बोललो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी गेल्या 1.5 वर्षातील घडामोडींवर भाष्य केले. अनेक जणांनी माझ्या गेल्या 1.25 वर्षापासून आलेल्या संकटाच्या बाबतीत आज आठवण काढली. धोंडे साहेब आणि मी आपल्या सगळ्यांनाच सांगतोय, जसं जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष जन्माला घेऊन आलो. जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाही. जन्मताच लिव्हरचा त्रास. कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकटं आली, पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. मी जन्माला आलो तेव्हापासून संघर्ष आहे. बोलणाऱ्यांना बोलू द्या. कोणी कितीही बोललं तरी मी 1.25 वर्ष गप्प राहिलो. अजिबात बोललो नाही, कारण आपल्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे. तर बोलल्यानंतर काय होईल, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. एका व्यक्तीच्या डोळ्यात 1.25 वर्ष माझ्यावर झालेले आघात, त्याचा रागही दिसत होता आणि मी व्यवस्थित इथं आलोय याचा डोळ्यात आनंदही दिसत होता. एवढं अभूतपूर्व स्वागत की मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा. कुठं येऊ काका, हे आडवा झाला गाडीच्या, पण ह्याला कसं सांगावं. मी म्हणलं आता तू आडवा तसाच राहा गाडीसोबत, मी पै जातो. अरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं, पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या रथात बसायचं. म्हणून काका आपली सगळ्यांची क्षमा मागतो की मी रथात बसतो, पण हे अभूत. खरं आज अनेक जणांनी माझ्या वर आलेल्या 1.25 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीमध्ये धोंडे साहेबांनी या ठिकाणी आठवण काढली. धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी जसं जन्माला आलोय तसं माझ्या पाठी संघर्ष. जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले. जन्मताच लिव्हरचा त्रास. कसा वाचलो देव जा. अनेकदा संकट आलं वरून, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वेळ कधीच आली नाही. आणि असे कितीही संकट येऊ द्या, जे बोलायले त्यांना बोलू द्या. हे अध्यात्माचं व्यासपीठ नाही. मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये, हे भक्ताचं कर्तव्य. कितीही बोलले तरी मी 1.25 वर्ष बोललो नाही, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे
बोलल्यानंतर काय होईल, आमच्या अक्का तिथं बसल्यात आठवण काढली मोरळे अक्काची. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, भायाळा.